नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती. पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलकॉन या कंपनीच्या बोलस स्टीमव्हेट 21 या गोळ्यांबाबत माहिती घेणार आहोत. पशुपालक मित्रांनो, या स्टीमव्हेट 21 बोलसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, सोबतच या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात, याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. पशुपालक मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये, खास करून आपल्या गायीमध्ये, म्हैसमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये आपल्याला सर्वात जास्त आढळणारी जी समस्या आहे ती म्हणजे इन्फर्टिलिटीची समस्या. पशुपालक मित्रांनो, या इन्फर्टिलिटीच्या समस्येमुळे आपल्याला आपल्या पशूंना जास्त दिवस सांभाळावे लागते. सोबतच त्यांच्यावरती मेडिसिनचा खर्च असेल किंवा सप्लिमेंटचा खर्च असेल, तो त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये करावा लागतो. त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपला जो आर्थिक नफा आहे तो त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपण जर आपल्या गायीमध्ये, म्हैसमध्ये किंवा आपल्या पहिल्या वेताच्या कालवडींमध्ये त्यांना जर योग्य अशा विटॅमिन्स, मिनरल्स किंवा ज्या त्यांना आवश्यक घटकांची जी गरज आहे, तर ती जर त्या ठिकाणी आपण पूर्ण केली, तर पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये या ज्या इन्फर्टिलिटीच्या सर्व समस्या आहेत, तर त्या टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठीच पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्या बोलस स्टीमव्हेट 21 या गोळ्यांची माहिती घेणार आहोत. या गोळ्यांचा जर वापर आपण आपल्या पशूंमध्ये केला तर आपल्याला नक्कीच चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. पशुपालक मित्रांनो, बोलस स्टीमव्हेट 21 या गोळ्यांमध्ये आपल्याला फायटो इस्ट्रोजन दिलेले आहेत, झेनो इस्ट्रोजन दिलेले आहेत, ग्लायसिन चिलेटेड मिनरल्स आहेत, त्यासोबत विटॅमिन्स आहेत, मेटाबॉलिक रिस्टोरर आहेत. तसेच या गोळ्यांमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस दिलेले आहे. सोबतच या गोळ्यांमध्ये आपल्याला फायटोबायोटिक्स सुद्धा दिलेले आहेत. पशुपालक मित्रांनो, आता आपण पाहूया की बोलस स्टीमव्हेट 21 या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, या गोळ्यांमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात. तर पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला सायलेंट हिटची समस्या येत असेल, म्हणजेच आपण ज्याला मुकामाज म्हणतो, तर अशा जर समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये येत असतील, तर त्या ठिकाणी आपण जर या बोलस स्टीमव्हेट 21 चा वापर केला, तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने माझावर आणण्यासाठी या गोळ्यांमुळे आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल. त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना माझावर येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील, यामध्ये पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स किंवा इतर कुठल्याही घटकांची जर त्यांच्या शरीरामध्ये कमतरता असेल, तर पशुपालक मित्रांनो, त्या ठिकाणी जर आपण या बोलस स्टीमव्हेट 21 चा वापर केला, तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना ज्या आवश्यक विटॅमिन मिनरलची गरज आहे ती या गोळ्यांमध्ये दिलेली असल्यामुळे आपल्या पशूंना माझ्यावरती आणण्यासाठी या गोळ्यांचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो. त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणीही त्यांना रिपीट ब्रीडिंगची समस्या येत असेल, आपले पशु वारंवार जर ते रिपीट होत असतील, तर त्या ठिकाणी आपण जर या गोळ्यांचा वापर केला, तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील या बोलस स्टीमव्हेट 21 मुळे आपल्याला नक्कीच चांगला फायदा होतो. सोबतच पशुपालक मित्रांनो, या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये, खास करून आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी किंवा रेडी असतील, तर त्यांच्यामध्ये ज्या ठिकाणी त्यांना त्यांच्या गर्भपिशवीची जी वाढ आहे, तर ती जर योग्य प्रकारे होत नसेल, तर त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांच्या गर्भपिशवीची जी वाढ आहे, तर ती योग्य पद्धतीने करण्यासाठी देखील आपण या स्टीमव्हेट 21 गोळ्यांचा नक्कीच चांगला फायदा आपल्या कालवडी व रेडींमध्ये घेऊ शकतो. त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये कुठल्याही प्रकारचे जर इन्फेक्शन राहिलेले असेल, तर त्यामुळे सुद्धा आपले पशु जे आहेत तर ते माज दाखवत नाहीत. तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो, आपण या गोळ्यांचा जर वापर केला, तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पिशवीमध्ये जर थोडेफार इन्फेक्शन असेल, तर ते ठीक करण्यासाठी देखील याच्यामध्ये जे फायटोबायोटिक्स दिलेले आहेत, यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या पिशवीमध्ये जे इन्फेक्शन आहे, तर ते ठीक करून आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी देखील या बोलस स्टीमव्हेट 21 मुळे आपल्याला नक्कीच चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. पशुपालक मित्रांनो, बोलस स्टीमव्हेट 21 या गोळ्यांचा वापर आपण आपल्या
सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये आपली गाई असेल, म्हैस असेल किंवा आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी किंवा रेडी असतील, या पशूंमध्ये आपल्याला या गोळ्यांचे खूप छान असे रिझल्ट पाहायला मिळतात. पशुपालक मित्रांनो, बोलस टीमव्हेट 21 या गोळ्यांच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, या गोळ्यांचा जो बॉक्स आहे यामध्ये आपल्याला 7 गोळ्यांचे जे आहेत ते 3 पॉकेट दिलेले आहेत. सोबतच यामध्ये जंत निर्मूलनाची जी गोळी आहे ती देखील या बॉक्समध्ये आपल्याला फ्री दिलेली आहे. पशुपालक मित्रांनो, प्रथमतः आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे ते त्या गोळीने करून घ्यायचे. त्यानंतर पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये जो प्रथम क्रमांकाचा जो बॉक्स आहे त्यावरती डे 1 टू डे 7 त्याचा जो वापर आहे तो आपण पहिल्या 7 दिवसामध्ये करायचा. त्यानंतर पशुपालक मित्रांनो, 8व्या दिवसापासून ते 14व्या दिवसापर्यंत आपण बॉक्स नंबर 2 चा वापर करायचा. तसेच पशुपालक मित्रांनो, 15व्या दिवसापासून ते 21व्या दिवसापर्यंत आपण बॉक्स नंबर 3 चा वापर करायचा. पशुपालक मित्रांनो, आपण जर या पद्धतीने आपल्या पशूंमध्ये या गोळ्यांचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना माजावरती येण्यासाठी किंवा त्यांना गर्भधारणा होण्यासाठी ज्या काही सर्व समस्या आहेत तर त्या नक्कीच ठीक करण्यासाठी आपल्याला या स्टीमव्हेट 21 गोळ्यांचा चांगला फायदा होईल. पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.